अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी. लेखक डॉक्टर मनोहर वैटीकर. अनुग्रहाविषयी. प्रश्न क्रमांक 73. अनुग्रह घेणे म्हणजे काय? महाराजांचं उत्तर. सद्गुरूंचा अनुग्रह घेणे म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा करून आपला स्वीकार करणं, आपल्याला आश्रय व आधार देणं, आपल्या पारमार्थिक कल्याणाची जबाबदारी पत्करणं. अनुग्रह हा एक प्रकारचा शक्तिपात होय. म्हणजे सद्गुरू आपली शक्ती किंवा प्रेरणा शिष्यात घालून त्याला साधनात पुढे पुढे नेतात. सद्गुरू हा सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वव्यापक आणि सर्व शक्तिमान असल्या कारणानं अनुग्रही शिष्य कुठेही असला तरी सद्गुरूपासून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतोच आणि त्याच्या भोवती रक्षण वलय करून त्याला साधनेमध्ये सारखी मदत करतो. परिणामी साधनी जीवाचा अहंकार म्हणजेच देहबुद्धी क्षीण होत जाऊन त्याची साधना फलद्रूप होत जाते. वास्तविक सत्तारूपानं असणारा सत्पुरुष आपण त्याला शरण गेल्यावर आपल्या पाठीशी उभा राहतो. त्याबरोबर आपल्यावर येणारी जबाबदारी म्हणजे आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करणं. त्यांनी सांगितलेलं साधन पूर्ण श्रद्धेनं व चिकाटीनं करत राहणं आणि त्यांच्याशी एकनिष्ठ व अनन्य होऊन राहणं. आपण अनुग्रह घेतला म्हणजे आपल्या ऐहिक व पारमार्थिक जीवनाची सर्व सूत्र सद्गुरूकडेच सोपवली आहेत असा दृढ भाव चित्ती धरला पाहिजे. मग सद्गुरू आपल्या गुणदोषांसकट आपला स्वीकार करतात, आपले मार्गदर्शक बनतात आणि आपल्या साधनात सदैव पाठीशी उभे राहतात. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम.